बघा, ए बी सी या व्यक्तींच्या दर महिन्याच्या पगाराचे गुणोत्तर 2:3:5 आहे. जर सी ला ए पेक्षा दरमहा 7,200 रुपये जास्त मिळतात तर बी च्या पगाराचे वार्षिक उत्पन्न किती? असा प्रश्न सोडायचा कसा सर लेकरांनो? एबीसी ह्या 3 व्यक्ती त्यांची नावं इथं मांडा. बघा, या 3 व्यक्तींच्या दर महिन्याच्या पगाराचे गुणोत्तर 2:3:5. हे जे गुणोत्तर आहे, हे गुणोत्तर कोणतं आहे लेकरांनो? दर महिन्याच्या पगाराचं गुणोत्तर. हे गुणोत्तर आहे दर महिन्याच्या पगाराचं. हे जे आहे ना, हे आहे गुणोत्तर दर महिन्याच्या पगाराचं गुणोत्तर आहे. आता गणित म्हणते की सी ला ए पेक्षा दरमहा 7,200 रुपये जास्त मिळतात. या सी ला ए पेक्षा दरमहा 7,200 रुपये जास्त मिळतात. इथं जो प्रश्न विचारला बी च्या पगाराचे वार्षिक उत्पन्न, याचं उत्तर काढायचं कसं, याचा शोध घ्यायचा कसा? तर हे दरमहा पगाराचं जे गुणोत्तर आहे, त्यांच्या दर महिन्याच्या पगाराचं हे गुणोत्तर आहे. गोष्ट सी आणि ए ची यांच्या गुणोत्तरामध्ये, दर महिन्याच्या पगाराच्या गुणोत्तरामध्ये काही फरक दिसतो का तुम्हाला? हो सर, फरक दिसा लागला. सीचं दर महिन्याच्या पगाराचं गुणोत्तर 5 आहे सर, एचं दर महिन्याच्या पगाराचं गुणोत्तर 2 आहे सर. मग हा फरक किती गुणोत्तरामध्ये? इथं लिहितो वाटल्यास, गुणोत्तरातील फरक. हा गुणोत्तरातील फरक किती? तर 5 मधून हे 2 वजा करा. 3 एकक हा फरक येतो किंवा 3 चा फरक पडतो या गुणोत्तरामध्ये. हा गुणोत्तरातील फरक, याला आम्ही असं म्हणू शकतो की गुणोत्तरात 3 चा फरक म्हणजेच हा पगारातील रकमेमधील फरक 7,200. म्हणजे याचा अर्थ असा की गुणोत्तर 3 म्हणजे 7,200. बी च्या पगाराचे वार्षिक उत्पन्न किती? आता प्रश्न विचारताना पगाराचे वार्षिक उत्पन्न म्हणजे बीचं वार्षिक उत्पन्न पगाराचं किती बाबा, आणि इथं गुणोत्तर मात्र दर महिन्याचे दिले. म्हणजे एखाद्या वेळेस तुम्ही डोकं व्यवस्थित लावलंही तरी तुमची तंगडी अडकवण्याचा प्रयत्न स्पर्धा परीक्षा केल्याशिवाय राहत नाही. लक्षात घ्या. आता बीचं हे गुणोत्तर 3 म्हणजे 7,200 हे आम्हाला कळालं. मग बीचं दरमहा उत्पन्न किती? बीच्या पगाराचं दर महिन्याच्या पगाराचं गुणोत्तर 3 आहे. याचा अर्थ असा होतो की गुणोत्तर 3 म्हणजे 7,200. याचा अर्थ असा की बीचा दरमहा पगार किती हो? त्याचं उत्तर 7,200च का? तर गुणोत्तर 3 7,200. गुणोत्तरातील हा फरक 3 म्हणजेच हा 7,200 फरक. सी ला ए पेक्षा दरमहा 7,200 रुपये जास्त मिळतात. का मिळतात? तर त्यांच्या गुणोत्तरामध्ये हा 3 चा फरक आहे. मग हे गुणोत्तर 3 म्हणजे 7,200. मग आता हे 3 गुणोत्तर दरमहा पगाराचं बीचं सुद्धा आहे. याचा अर्थ बीचा दरमहा पगार 7,200. ताबडतोब आम्ही काय करतो, पर्यायामध्ये पहिल्याच नंबरवर हा पर्याय असतो आणि धाडदिशी एवढं व्यवस्थित डोकसं लावून सुद्धा आम्ही चुकीचा पर्याय गिरवतो. इथं आमचं वेगळीच मेख मारली. बीच्या पगाराचे वार्षिक उत्पन्न, बीला वर्षामध्ये पगारातून मिळणार एकूण वर्षाचं उत्पन्न किती असा प्रश्न विचारला. म्हणून लेकरांनो इथं गुणीला 12 करावे लागतं. मग आता गुणीला 12 केले म्हणजे त्याचं वार्षिक उत्पन्न कळते आम्हाला. लक्षात घ्या. 12,00,00, 12,00,00, 12 24, 4 आले 2, 12 84 आणि 286. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि हा पर्याय असतो अगदी शेवट डी मध्ये दिलेला. अशा पद्धतीची फसगत होऊ नये म्हणून प्रसंगावधान. Presentation is more important when we want to achieve anybody goal.
एनिबडी सक्सेस, एनिबडी विक्ट्री बाय द एज्युकेशन. लक्षात घ्या. बीच्या पगाराचे वार्षिक उत्पन्न किती सर? 86,400 रुपये. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं, माऊलीच्या कृपा आशीर्वादानं माझा हा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातले मुलं मुली आहेत. शक्य झालं तुम्ही सुद्धा या ग्रुपचे सदस्य व्हा. फायदे असे, दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासता येतील. गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिनधास्त विचारता येतील. गणिताची भीती नाहीशी होईल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल. वाक्सर हे प्रश्न आणता कुठून? तर दररोज आमच्या ग्रुपमध्ये असे असंख्य प्रश्न लेकरं अभ्यासतात. मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत. त्यांच्या काळजीपोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो. ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा, यशाचे हकदार बना. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावगं ठरणार नाही. ओके. पगाराचे गुणोत्तर ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.